Hello friends, today we'll discuss a new chapter, oscillation. First of all, what is meant by oscillatory motion? Oscillatory motion. Oscillatory motion means to and fro or up and down motion. एखादा पार्टिकल अप अँड डाऊन न फिरत असेल किंवा टू अँड फ्रो न फिरत असेल, दॅट मोशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. मोशन ऑफ ए पार्टिकल किंवा आपण असं म्हणू शकतो टू अँड फ्रो आर अप अँड डाऊन मोशन. टू अँड फ्रो आर अप अँड डाऊन मोशन of a particle about its mean position. एखाद्या पार्टिकलचं मोशन राहिलं टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन, कोणते दोन्हीपैकी एक जरी मोशन असलं टू अँड फ्रो आर अप अँड डाऊन मोशन कोणाचं, पार्टिकलचं. सपोज दिस इज पार्टिकल, दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज अ मीन पोझिशन. ओके, मीन पोझिशन. आणि या मीन पोझिशनच्या भोवती जर पार्टिकलचं मोशन होत असेल अप अँड डाऊन असेल किंवा टू अँड फ्रो, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन. इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन. ओके, व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटरी मोशन? टू अँड फ्रो or up and down motion of a particle about mean position is called as oscillatory motion. Example of oscillatory motion. Example, motion of a pendulum. Motion of a pendulum in a clock. क्लॉक मध्ये जे पेंडुलम आहे तो पेंडुलम काय करत असतो, असा टू अँड फ्रो फिरत असतो, बरोबर आहे. अँड धिस पोझिशन इज कॉल्ड एज अ मीन पोझिशन. दॅट पोझिशन ऑल्सो कॉल्ड एज इक्विलिब्रियम पोझिशन. धिस पोझिशन इज कॉल्ड एज द मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. आणि हा पार्टिकल टू अँड फ्रोचं मोशन करत राहतो. हा जो पार्टिकल आहे टू अँड फ्रो फिरत आहे, पेंडुलम कुठे आहे, आपल्या क्लॉक मध्ये. मोशन ऑफ पेंडुलम about mean position. This is the example of oscillatory motion. किंवा सेविंग मशीन मध्ये जी निडल आहे त्या निडलचं मोशन कोणतं होत आहे, अप अँड डाऊन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो. दुसरं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, मोशन ऑफ निडल इन अ सेविंग मशीन. शिलाई मशीन मध्ये जी निडल आहे त्या निडलचं जे मोशन होत आहे ते कोणतं होते, अप अँड डाऊन. मग हे दोन्ही एक्झाम्पल कशाचे आहे, एक तर दिस इज द टू अँड फ्रो मोशन, दिस इज द अप अँड डाऊन. हे दोन्ही कशाचे एक्झाम्पल आहे, ऑसिलेटरी मोशनचे. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. आणि या डेफिनेशन मध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या की मीन पोझिशन म्हटलं. मीन पोझिशन कशाला म्हणतात, मीन पोझिशन. मीन पोझिशनला अजून एक नाव आहे इक्विलिब्रियम पोझिशन. तर आपण आता बघितलं की एखादा कुठलाही पार्टिकल जिथं शांत असतो, इक्विलिब्रियम असतो, रिलॅक्स असतो, दॅट पोझिशन इज कॉल्ड एज द मीन पोझिशन. आणि इथं पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट जर विचारलं तर किती असते, झिरो. ज्या पोझिशनला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झिरो आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो अ पोझिशन ॲट विच डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज झिरो. ज्या पोझिशनला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झिरो असते, दॅट पोझिशन इज कॉल्ड एज द मीन पोझिशन. काय सांगता येईल डेफिनेशन, अ पोझिशन at which displacement of a particle is zero. ज्या पोझिशनला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झिरो आहे, दॅट पोझिशन इज कॉल्ड एज द मीन पोझिशन. इज कॉल्ड ॲज मीन पोझिशन. अशीच एक पोझिशन दुसरी आहे कोणती, की जिथं डिस्प्लेसमेंट झिरो आहे, दॅट पोझिशन इज कॉल्ड एज मीन पोझिशन. या पोझिशनला आपण नाव काय दिलं, मीन और इक्विलिब्रियम पोझिशन.
आणि दुसरी पोझिशन कोणतं आहे की जिथं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे. आता हा पार्टिकल असा वर चालला अपला आणि याच्या पलीकडे नाही जाऊन राहिला, म्हणजे दिस इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट कसं आहे मॅक्झिमम, त्या पोझिशनला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. काय म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. कोणत्या पोझिशन एक्स्ट्रीम म्हणायचं की जिथं डिस्प्लेसमेंट कसं आहे मॅक्झिमम, दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. दुसरी डेफिनेशन आपण घेऊ शकतो एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीम पोझिशनची डेफिनेशन काय आहे, या डेफिनेशन सारखी सेम टू सेम डेफिनेशन. अ पोझिशन ऍट विच डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इथं 0 आहे, आपलं काय लागेल इथं मॅक्झिमम, दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. काय सांगतात डेफिनेशन, अ पोझिशन ऍट विच displacement of a particle is maximum is called as extreme position. Is called as extreme position. Is called as extreme position. जिथं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होत आहे दॅट पोझिशन इज कॉल्ड एज एक्स्ट्रीम, आणि जिथं मिनिमम होत आहे दॅट कॉल्ड एज द मीन पोझिशन. म्हणजे आता पार्टिकल ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कुठं मॅक्झिमम कुठं मिनिमम. आता अप अँड डाऊन मोशन घेऊ आपण, दॅट पोझिशन इज कॉल्ड एज द मीन पोझिशन. दॅट पोझिशन इज कॉल्ड एज द मीन पोझिशन. आणि मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते 0. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ऑसिलेशन मध्ये या गोष्टी माहित असल्या पाहिजेत की जिथं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 0 आहे दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द मीन पोझिशन, आणि जिथं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ह्या पार्टिकलचं हे मोशन सुरू झालं दॅट मोशन इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन. दॅट मोशन इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन. आणि हे ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकल अप अँड डाऊन फिरत असतो किंवा टू अँड फ्रो फिरत असतो. दोन्हीपैकी कोणते जरी असलं दिस इज द ऑसिलेटरी मोशन. नाव व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिक मोशन. नेक्स्ट पार्ट इज कॉल्ड एज द पिरियॉडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय सांगितलं होतं आपण, एखादी गोष्ट अप अँड डाऊन फिरत असेल किंवा टू अँड फ्रो, दॅट्स कॉल्ड एज द ऑसिलेटरी मोशन. आता पिरियॉडिक मोशन कशाला म्हणायचं की एखादा पार्टिकल समजा हे मोशन आहे, आपण इथं घेऊ आपण ऑसिलेटरी मोशन. हा पार्टिकल मेन पोझिशनला आहे, त्याच्यानंतर कुठे जाणार तो एक्स्ट्रीम पोझिशनला. दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम नंतर कुठे येणार तो परत मेनला. जेवढा वर गेला होता तेवढाच परत कुठे जातो खाली जातो, दॅट्स कॉल्ड ऑल्सो एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे. पुन्हा पार्टिकल मेनला जाणार, मेनून एक्स्ट्रीम जाणार, असं मोशन हे कंटिन्युअसली चालूच राहणार. आणि हेच मोशन पुन्हा पुन्हा काय होत आहे रिपीट होत आहे. जसं अर्थ कंटिन्युअसली आपल्या सन भोवती फिरत आहे, 365 दिवस झाले की पुन्हा मोशन काय होत आहे रिपीट होत आहे. म्हणजे तेच ते मोशन, म्हणजे मोशन ऑफ ए पार्टिकल, मोशन ऑफ ए पार्टिकल विच गोज ऑन रिपीटिंग, मोशन ऑफ ए पार्टिकल विच गोज ऑन रिपीटिंग इन अँड इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. दरवर्षी आपण पाहतो की अर्थला 365 दिवसच लागतात, 365 डेज. 365 दिवस झाले की तेच मोशन पुन्हा काय होते रिपीट होते. तसंच इथं सुद्धा पार्टिकलचं हे मोशन चालू आहे. कोणतं मोशन, ऑसिलेटरी मोशन. आणि हेच हे मोशन काय होत आहे रिपीट होत आहे. म्हणजे मोशन ऑफ ए पार्टिकल, पिरियॉडिक मोशन काय आहे, एक मोशन आहे, मोशन ऑफ ए पार्टिकल. आणि मोशन ऑफ ए पार्टिकल काय होत आहे पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे, विच गोज ऑन रिपीटिंग. मोशन ऑफ ए पार्टिकल विच गोज ऑन रिपीटिंग. एखादं मोशन रिपीट होत आहे आणि रिपीट सुद्धा पर्टिक्युलर टाइम मध्येच रिपीट होत आहे. असं कधी होते का एखाद्या वर्षी 365 लागले, एखाद्या वर्षी 360 लागले, नाही. टाइम कसा आहे सेम आहे. द मोशन ऑफ ए पार्टिकल विच गोज ऑन रिपीटिंग इन अन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा महत्वाचा वर्ड आहे की इक्वल टाइम मध्ये एखादं मोशन पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर दॅट मोशन इज कॉल्ड एज अ पिरियॉडिक मोशन. मोशन ऑफ ए पार्टिकल which goes on repeating in an equal interval of time is called as periodic motion. It's called as periodic motion. It's called as periodic motion. Example आपण सांगू शकतो, motion of earth around the sun. Example मध्ये सांगू शकतो आपण motion of earth. around the sun.
अराउंड द सन. खूप सारे एक्झाम्पल आहे. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. ओके, मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. देर आर सो मेनी एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन. जे मोशन रिपीट होत आहे एका पर्टिक्युलर टाइम नंतर, तर दॅट मोशन इज कॉल्ड एज अ पिरियडिक मोशन. दॅट मोशन इज कॉल्ड एज अ पिरियडिक मोशन. मग एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक. आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक ऑसिलेटरी मोशन, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक. But every periodic motion may or may not be oscillatory. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन कसं आहे, पिरियॉडिक आहे. परंतु प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरी असेलच, असू शकते किंवा नसू शकते. कसं काय, तर आपण पहा, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन हे कोणतं मोशन आहे, पिरियॉडिक आहे, बट विच इज नॉट ऑसिलेटरी.